मोडकळीस आलेल्या शाळांमधून विद्यार्थ्यांना मिळत आहेत शिक्षणाचे धडे, प्रशासनाचं दुर्लक्ष. लोणार तालुक्यातील तांबोळा येथे जिल्हा परिषद शाळेची दयनीय अवस्था झाली असून येथे विद्यार्थ्यांना मूलभूत सुविधांचा अभाव, इमारतींची पडझड आणि शिक्षकाची कमतरता यासारख्या समस्या भेडसावत आहेत. यामुळे विद्यार्थ्यांचे शिक्षण धोक्यात आले आहे. यासारख्या समस्येमुळे विद्यार्थ्यांना इतर ठिकाणी शिक्षण घेणे भाग पडत आहे. जिल्हा परिषद शाळांमध्ये पिण्याची पाण्याची सोय नाही. त्याचबरोबर स्वच्छतागृहे बांधलेली असली तरी ती पाणी नसल्यामुळे फक्त नावालाच आहेत. जिल्हा परिषद शाळेच्या इमारतीची अवस्थाही गंभीर आहे. भिंतींना तडे गेले आहेत. तीन पत्रे केव्हाही कोसळण्याचा धोका असल्यामुळे विद्यार्थी सुरक्षित भयभीत वातावरणात शिक्षण घेत आहेत. 3 खोल्यांची अवस्था ही अत्यंत दयनीय असल्याने 1 ते 5 वर्ग असतानाही केवळ 2च खोल्या असल्यामुळे 5 वर्गांना 2च खोल्यांमध्ये बसवले जात आहे. सोबतच विद्यार्थी संख्येवर शिक्षकांची संख्या अवलंबून असल्यामुळं 1 ते 5 पर्यंत वर्ग असतानाही केवळ 3च शिक्षकांना 5 वर्गांना शिकावे लागत आहे. त्यामुळे विद्यार्थ्यांना योग्य शिक्षण मिळत नाही. या सर्व कारणांमुळे जिल्हा परिषद शाळेतील शिक्षकांना भौतिक सुविधापासून वंचित असल्यामुळे शाळेची दयनीय अवस्था झाली आहे. शिक्षक व शाळा व्यवस्थापन समितीने ग्रामपंचायत प्रशासन व पंचायत समितीकडे अनेक वेळा दुरुस्तीची मागणी करूनही सुविधा देण्यास दिरंगाई करण्यात येत आहे. संबंधित अधिकारी एकमेकांकडे बोट दाखवून जबाबदारी डावलण्याचा प्रयत्न करीत एकीकडे जिल्हा परिषद प्राथमिक शाळेतील मुलांना सुखसुविधा देण्यासाठी कटिबद्ध आहेत असं सांगत असताना, तसेच शाळा डिजिटल व स्मार्ट होत असताना दुसरीकडे अशी वाईट अवस्था दिसून येत आहे. ही मोठी शोकांतिका असल्याचं नागरिकांनी व्यक्त केलं आहे. शाळेत विद्यार्थ्यांना पिण्याचे पाणी नाही, पावसामध्ये गळणारे किचन शेडची व्यवस्था, शौचालयाची दुरावस्था, नादुरुस्त व अपुरा विद्युत पुरवठा, कमी उंचीचे असलेले शाळेला कंपाऊंड अशा भौतिक सुविधापासून विद्यार्थ्यांना वंचित राहावं लागत आहे. शाळेला शैक्षणिक दर्जा चांगला असताना केवळ भौतिक सुविधा नसल्यामुळं अनेक पालक आपल्या मुलांना खाजगी शाळेत पाठवत असल्याचं चित्र आहे. शाळेच्या ग्राउंडमध्ये दारूच्या बाटल्या आढळल्यानं शाळा सुटल्यानंतर मद्यपींचाही वावर असल्याचं दिसून येत आहे. प्रशासनानं याकडे गांभीर्यानं लक्ष देणार का, असा प्रश्न उपस्थित होत आहे. पंचायत समितीच्या गटविकास अधिकारी यांनी शाळेची पाहणी करण्यासाठी मागणी आणि विद्यार्थी पालक यांनी केली आहे. वरील सर्व समस्यांकडे ग्रामपंचायत व पंचायत समितीने शाळेच्या भौतिक सुविधांसाठी व दुरुस्तीची मागणी होत असल्याने प्रशासनाने लवकरात लवकर सुविधा उपलब्ध करून द्याव्यात, यासाठी शाळा समिती व गावकऱ्यांनी पंचायत समितीला निवेदन दिले आहे. या निवेदनावर शाळा समिती अध्यक्ष संतोष खांदरकर, तंटमुक्ती अध्यक्ष लक्ष्मण आठवळे, ग्रामपंचायत सदस्य राहुल मोरे, माजी सरपंच मधुकर राठोड, जनार्दन राठोड, प्रकाश आठवळे, उद्धव आठवळे यांच्यासह शाळा समिती सदस्य करीम चौधरी, गणेश राऊत, दीपक आठवळे, गणेश बोरुडे, उमेश राठोड यांच्यासाठी ग्रामस्थांनी सही केलेलं निवेदन गटविकास अधिकारी यांना देण्यात आलं आहे. लाईव्ह महाराष्ट्र झोन न्यूजसाठी शिलवंती इंगळे. ताजे अपडेट जाणून घेण्यासाठी लाईव्ह महाराष्ट्र झोन न्यूजच्या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा, तसेच बेल आयकॉनवरती क्लिक करा.